हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज मी चालली आहे देहुला ह्याकडे. सो बघूया आज काय काय होतंय. तिने मला 1 वाजता बोलवलेलं, आता 3 वाजून गेल्यात आणि मी आता चालली. सो निघूया आता लवकर लवकर. खूप जास्त ऊन पडले पण आज मला जायलाच लागणार आहे आणि मी खूप दिवस झालं तिला येते ते बोलते मी काही जात नाही. सो आज जाऊया आपण. तर गाईज निघते आता मी. सो गाईज आता आम्ही आले नट्टीच्या जांभळाच्या झाडाखाली. नट्टीच्या जांभळाच्या झाडाखाली आणि बघू शकता गाईज वर किती जांभळं लागलेत. गाईज आता आम्ही आलोय जांभळं खायला आणि इथं बघू शकता किती जांभळं पडलेत. पण आम्ही खालचे नाही खाते, आम्ही वरचे खातोय. गाईज खूप जास्त टेस्टी आहे. गाईज बघू शकता झाड किती मोठं आहे जांभळाचं. गाईज बघू शकता पूर्ण 3 जांभळं गोळा केलेत मी आणि इकडे ह्यांचे खांब पण झाले. पूर्ण ते बी दुसऱ्यांनी पाडलेले कारण गाईज जरा मी बिझी होते ब्लॉग करण्यात. खूप छान वातावरण झालंय पण ह्या नट्टीच्या शेतामध्ये काहीच नाही, अख्खं ओसाड पडलंय. गाईज जरा नांगरले त्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही, पण जेवढी नजर जाते तेवढं आपल्या नट्टीचं शेत आहे कारण नट्टीले पैसे वाली आहे. गाईज खाते गाईज आता जाऊ द्या. सो गाईज आता आम्ही आलोय पुष्पसाराला आणि आम्ही 2 चहा आणि 1 कॉफी घेतलीये. झालं गाईज इतकंच होतं. आता आलोय देहूच्या घाटावर आलोय आणि घाटावर पाणी दिसणं झालंय. अख्खं गाईज गवत आहे. गाईज मी घाटावर जरा पाणी बघायला आलते आणि थांबा तुम्हाला दाखवते बघा काय. बघू शकता गाईज अख्खं गवत आले. हे कसलं गवत आहे काय माहिती, जरा पण पाणी नाही दिसत गाईज, अख्खं गवत दिसते. शकता गाईज लांब लांब पर्यंत फक्त हे गवत आहे, पाणी कुठंच नाही दिसणार तुम्हाला. बघू शकता गाथा मंदिर कसलं भारी दिसते आणि इकडे सगळं हिरवगार दिसते. पाण्याचा काही तपास नाही. आता जातो झाडाखाली बसते, इथे लय ऊन लागायला लागले. गाईज आता आली मी घरी. खूप जास्त उशीर झालाय. बघू शकता काय माझ्या तोंडावरूनच मी किती जास्त दमलीये. आजसाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.